मध्ये आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब। रावसाहेब, शिवसेना युबीटीतलं आउटगोईंग अजूनही थांबलेलं नाही। तुम्ही नाशिक दौरा केलात, तुम्ही मुंबईत परततात, तोपर्यंत नाशिकमधले तुमच्या पक्षाचे 3 माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेले। काल राजूल पटेल या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याही शिंदे गटात गेलेल्या आहेत। तर हे त्यांच्याकडे असं का होतं हे त्यांना विचारा। परवाच्या अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या ना, अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या, सन्मानानं बसल्या होत्या। 3 दिवस झाले त्या गोष्टीला। 23 तारखेला त्या व्यासपीठावर होत्या, त्या सन्मानानं बसल्या होत्या। जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी त्यांची भूमिका होती आणि त्या अनवाणी फिरत होत्या बराच काळ। आता असं अचानक काय झालं, त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले मला माहित नाही, पण त्या खरोखरच संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या, त्या खरोखरच निष्ठावान होत्या। आता नाशिकमधली माणसं गेली म्हणताय, ज्यांना जायचं आहे त्यांना तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही। पैशाचा मोह अफाट आहे आणि पैशाची ताकद राजकारणात वाढली। माणसं विकत घेतली जात आहेत, माणसांना भय दाखवलं जात आहे आणि म्हणून म्हणतो की इतकं घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये कधी झालं नव्हतं। मला माहिती है 2 बड़े निकाल आने वाले, एक एनसीपी के सिंबल को लेकर और दूसरा मनपा इलेक्शन को लेकर, क्या दिक्कत है? देखिए, मनपा इलेक्शन के लेकर हम आज वेट करेंगे क्या निर्णय आता है। हमारी तो इच्छा है कि जो न्याय संगत है, तर्क संगत है, वो निर्णय आना चाहिए। लेकिन आज ही मैंने पढ़ा जस्टिस मदन लोकुर जो सुप्रीम कोर्ट के